नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंगेला लाच घेताना अटक। मंत्रालयातल्या कार्यालयातच एसीबीने रंगेहात पकडलं। मेडिकल दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी मागितले 50,000। तडजोडीनंतर 25,000ची लाच स्वीकारताना अटक। लाच प्रकरणाशी संबंध सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची लाच प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया। आता एसीबी त्याच्या कायदा कानूनप्रमाणे त्यांना रंगेहात जर पकडले तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल ना। आता मी एक बैठक घेणार आणि बाबा हे जे काही झालं हा प्रकार अतिशय दयनीय, निंदनीय, वाईट प्रकार आहे। असं जर माझ्यासारख्याला जर काळिंबा लागण्याचं जर असेल तर मला हे सहन होणार नाही किंवा मी हे खपवून घेणार नाही। आणि जो त्याच्यात थोडंफार काही दोषी दिसला किंवा त्याची लिंक असली त्यांच्यावर सुद्धा लगेच कार्यवाही। मंत्र्याकडे 40 ते 45 लोकांचा स्टाफ असतो। एखाद्या शिपायानं काही केलं तर मंत्र्यांना काय माहीत असणार? राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांची मंत्रालयातील लाच प्रकरणावर प्रतिक्रिया। ज्या एफडीए विभागावर राज्याच्या आरोग्याची जबाबदारी तिथेच 35,000 रुपयात इमान विकले जाते, हे महाराष्ट्राचं दुर्दैव। लाच प्रकरणावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर फाईल क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयात नक्की कशाचा बाजार मांडलाय, दानवेंचा सवाल। चंद्रपूरमधील महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई होणारच, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर सत्तेसाठी भाजपसोबत जाण्याची पक्षाची भूमिका नसल्याचे राऊतांकडून स्पष्ट। चंद्रपूर महापौर निवडीवरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी पुन्हा ठाकरे सेनेला डिवचलं। पैसे घेतल्याचा पुरावा द्या, राजीनामा देतो असं ठाकरे सेनेच्या संदीप गिरेंनी म्हटलं होतं। तर 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी एका खोक्याचा पुरावा देणार, देशपांडेंची पोस्ट। मुंबईच्या महापौर रितू तावडेंची कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशींच्या विरोधात मोहीम। मुंबई महापालिका मुख्यालयात बांगलादेशींच्या विषयावर बैठकीचे नियोजन। सोमय्यांसह अतिरिक्त पोलीस आयुक्त बैठकीत सहभागी होणार। भिवंडीत 20 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक, 16 फेब्रुवारीला दाखल करता येणार अर्ज। सर्वाधिक जागा निवडून आलेली काँग्रेस सत्ता स्थापन करणार की भाजप शिवसेना चमत्कार घडवणार, याकडे लक्ष। धुळे महानगरपालिकेतील महापौरांचं दालन सज्ज। धुळे महापालिकेमध्ये मायादेवी परदेशी आणि उपमहापौर पदाचा ज्योत्स्ना पाटील पदभार स्वीकारणार। महापालिकेमध्ये जय्यत तयारी सुरू। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो। शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या साप्ताहिकात लेख लिहून मांडली भूमिका। तर दादांचं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशी प्रतिक्रिया। विलिनीकरणाचे संपूर्ण अधिकार सुनेत्रा वहिनींचे आहेत। राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री दत्ता भरणेंची दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या 40 पैकी 30 ते 35 आमदारांची विलिनीकरणाची इच्छा। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकरांची विलिनीकरणासंदर्भात प्रतिक्रिया। एकत्र यावं म्हणून सुनेत्रा वहिनींना सांगणार असल्याची दिली प्रतिक्रिया। विलिनीकरणाचा मुद्दा मी मांडला। अजितदादा ज्या चर्चेत होते त्यात राष्ट्रवादीचा कोणताही नेता नव्हता। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचं काय होईल माहिती नाही, मात्र जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार। राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेची प्रतिक्रिया। याबाबत सुनेत्रा पवारांना सांगितलं असता त्यांनी हा निर्णय चांगला असल्याचं म्हटलंय। अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अजित पवारांनी मला कल्पना दिली होती। राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांसोबत सुनेत्रा पवारांची बैठक। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये झाली बैठक। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासंदर्भात बैठकीत चर्चा। शिवसेनेचे राज्यातील मनपा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष यांचा लवकरच मुंबईत मेळावा होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सत्कार होणार आणि पक्ष संघटन वाढवण्यावर मार्गदर्शन केलं जाईल।
सातारा नगरपालिकेतील 6 सभापतींची निवड बिनविरोध. मुख्याधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते बिनविरोध सभापतींचा सन्मान. सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत जयंत पाटील, संजय काका पाटील आणि विश्वजित कदम यांच्यात बैठक. सूत्रांची माहिती. तर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आग्रही. अध्यक्षपद घेऊन अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायचे संजय काका पाटील यांनी मांडलं मत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. नेत्रा ठाकूर गुहागरमधील वेळणेश्वर गटामधून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते रणजित देशमुख यांच्यासह तिघांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट, अटक वॉरंट, धनादेश न वटवल्याप्रकरणी न्यायालयीन सुनावणीत सातत्यानं गैरहजर राहिल्यामुळे संयुक्त दिवाणी न्यायाधीशांची मोठी कारवाई. मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत दुकानांवर कारवाई. पदपथ मोकळे झाल्यानं पादचाऱ्यांना मोठा दिलासा. कारवाईमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. शहरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेची कारवाई. मुंडवा ताडी गुत्ता ते हडपसर रेल्वे स्टेशन तसंच हडपसर रेल्वे स्टेशन ते तुलसी हॉल या मार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम. तिडके कॉलनी परिसरातील 27 घरं जमीनदोस्त. तर आम्हाला विश्वासात न घेता घरं पाडली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप. 1-1.5 महिन्यांपासून स्थानिक नागरिकांना नोटीस बजावून कल्पना देण्यात आली होती. मनपा प्रशासनाची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी 600 कोटींचा प्रारूप आराखडा राज्य नियोजन समितीच्या बैठकीत सादर. पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आराखडा. हैदराबाद गॅझेटियरनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र. आतापर्यंत 731 जणांनी केले अर्ज, तर 24 अर्ज फेटाळले असून उर्वरित अर्जांची पडताळणी सुरू. मराठवाड्यात जाणून बुजून व्हॅलिडिटी रोखल्या जात असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप. तर हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जात नसल्याचाही जरांगेंचा दावा. पुण्याच्या पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर. दारूच्या नशेत असलेल्या मुलानं थेट आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं. घटनेत रवींद्र भालेराव यांचा मृत्यू. या प्रकरणी मुलगा सागर भालेराव याला अटक. पुणे विमानतळावरून 5,42,00,000 ड्रग्ज जप्त. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशांना 5 खेळण्यांचे बॉक्समध्ये लपवले होते ड्रग्ज. गुप्त माहिती आणि संशयावरून तपासणी केली असता 32 वर्षीय तरुणाकडे आढळलं ड्रग्ज. भंडाऱ्याच्या वाळू घाटांवर नियमबाह्य वाळूचा उपसा. कुठे पोकलँड मशीननं तर कुठे परवानगी नसलेल्या ठिकाणी वाळूचा उपसा. यावर प्रशासनानं निर्बंध लावावे अशी मागणी. भंडारा बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टर वाजपेयीचा भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. वाजपेयींना भंडाऱ्यातील बाळाची 3 लाखात केली होती विक्री. मुकातील आरोपीचा कळंबा कारागृहात पोलिसांवरच हल्ला. कोल्हापूरच्या जुन्या राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी इम्रान शेख विरोधात गुन्हा. व्हिडिओ कॉन्फरन्स रूममधून थोडा वेळ बाहेर थांबण्यास सांगितल्यामुळे हल्ला. कोरेगाव भीमात पश्चिम बंगालच्या युवकाची धारदार शस्त्रानं हत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ट्विटद्वारे व्यक्त केली नाराजी. आरोपींना तत्काळ अटक करून शिक्षा करा. ममता बॅनर्जींची मागणी. द्वेषाचं वातावरण तयार करून परप्रांतीयांना लक्ष्य केले जात असल्याचाही ममतांचा आरोप. मुंबईत मित्रानंच केली मित्राची हत्या. मुंबई पोलिसांकडून 48 तासात आरोपीला अटक. पैशांचा वाद विकोपाला गेल्यामुळे हत्या. पत्नीच्या वाढदिवशीच IT कर्मचाऱ्याची लोणावळ्यात आत्महत्या. पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवून लायन्स पॉइंटच्या दरीत उडी मारून आत्महत्या. गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू असल्याची माहिती. जालन्यात भोकरदन येथे गुत्तेदारीच्या वादातून घर जाळण्याचा प्रयत्न. 10 तारखेच्या पहाटेच्या घटनेचं CCTV समोर. अनिल पाटीलसह अजून एका विरोधात गुन्हा दाखल. गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरातील 45 मजली इमारतीच्या 9व्या मजल्यावर आग. गोकुळधाम परिसरातील कृष्णा वाटिका रोडवरील DB वूड या इमारतीला आग. सुदैवानं जीवितहानी नाही, तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. वसई पूर्वेच्या कामण येथील आयशा कंपाऊंडमधील एका कंपनीला भीषण आग. परिसरात आगीचा भडका उडाल्यामुळे धुराचे प्रचंड लोळ. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. नाशिकच्या शालिमार परिसरात 4 चाकी वाहनाला अचानक आग.
भर रस्त्यात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांची धावपळ, आगीत गाडी जळून खाक, चालकानं गाडीबाहेर उडी घेतल्यानं सुदैवानं जीवितहानी नाही. नंदुरबारमधील तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न. विद्यार्थ्यांना नाल्यातील पाणी पिण्याची वेळ. 1700 विद्यार्थ्यांसाठी केवळ 3 नळ. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षाचे धक्कादायक वास्तव समोर. छत्रपती संभाजीनगरच्या जैतापूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही सामूहिक कॉपी. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल. संबंधित संस्थाचालक आणि शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्टपणे निर्देश. राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या 5012 जागा लवकरच भरल्या जाणार आणि त्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून मान्यता. मुंबई विद्यापीठाकडून जुन्या अभ्यासक्रमांच्या 304 परीक्षा बंद. मागील 2 ते 3 शैक्षणिक वर्षांपासून शून्य नोंदणी असलेल्या 125 परीक्षा तसेच अभ्यासक्रम बंद होऊन 10 वर्ष पूर्ण झालेल्या 179 परीक्षा बंद. इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी आतापर्यंत 7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडून नोंदणी. सीईटी सेलकडून परीक्षेच्या नोंदणीला 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. यवतमाळमध्ये 3 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड. सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल भाव. दर कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत. गेल्या 2 दिवसात पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल 700 ते 800 रुपयांचं नुकसान. सीसीआयनं कापूस खरेदीची मुदत वाढवून देण्याची वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी. सीसीआयला कापूस विक्रीसाठी 4600 शेतकऱ्यांची नोंदणी. 27 फेब्रुवारीपर्यंत सीसीआयच्या कापूस खरेदीची मर्यादा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचं बनावट विमा काढून लाभ घेण्याचा प्रयत्न. उपग्रहातून केलेल्या पाहणीत प्रकार उघड. एकट्या जळगाव जिल्ह्यात विमा काढलेल्या 44 हेक्टर क्षेत्रात केळी लागवडच झाली नसल्याचं समोर. पीक विमा काढण्यासाठी भरण्यात आलेली 37,43,000 रुपयांची रक्कम जप्त. सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.